माझे वडील म्हणजे दादासाहेब रेगे. माझे वडील दादा आणि माझी आई ही श्री शांतादुर्गेच्या देवळामध्ये देवकार्य करण्यासाठी गेली होती. व्यवस्थित सगळं देवकार्य झालं. दादांनी पूजा अर्चा केली, जेवण झालं आणि शांत दादा पडून राहिले होते. तेवढ्यामध्ये एस एस सी बोर्डाचा फोन आला. दादा दादा एस एस सी बोर्डाचे मेंबर असल्यामुळे दादांना एस एस सी बोर्डाचा फोन आला. तुम्ही ताबडतोब निघून या, अर्जंट मीटिंग आहे. दादांनी 5 मिनटं विचार केला आणि दादा तात्काळ दाभोळी विमानतळावर आईला घेऊन गेले. दाभोळी विमानतळावर गेल्यानंतर दादा विचार करत राहिले. वाटेत मंगेश पाडगावकर भेटले. मंगेश पाडगावकर म्हणाले, दादा तुम्ही मुंबईला चाललाय, पण तुमच्याबरोबर एकत्र जाण्याचा योग दिसतोय माझा. दादा म्हणाले, कसं मी येणार, माझ्याकडे तिकीट नाही आहे. तुमच्याकडे तिकीट नाही, मग तुम्ही कसे येणार? मंगेशराव, माझी शांतादुर्गा मला याच विमानाने मुंबईला नेणार. मंगेशराव हसले. ते म्हणाले, दादा विमान तर सगळं फुल झालेलं आहे, तुम्ही आता कसे येणार? ठीक आहे मी निघतो हां. म्हणून मंगेश पडगावकर विमानात जाऊन बसले. सांताक्रूज विमानतळ आल्यानंतर मंगेश पडगावकरांच्या पुढ्यात दादा काठी टेकत टेकत चालत पुढे राहिले. मंगेश पडगावकरांनी त्यांना विचारलं, दादा तुमच्याकडे तिकीट नव्हतं, विमान फुल होतं, मग तुम्ही कसे आलात? मंगेशराव, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, माझी शांतादुर्गा मला निश्चितपणे माझं काम करणार आणि मला याच विमानाने मुंबईला नेणार आणि मला माझी मीटिंग अटेंड करायला मिळणार. तुम्ही कसे आलात मला सांगा तरी. मी तिकडे उभा होतो, माझ्या हातात तिकीट अजिबात नव्हतं. एवढ्यात एक मुलगा आला. तुम्हाला, दादा तुम्ही काळजीत दिसता. का असे तुम्ही काळजीत दिसता? माझी एस एस सी बोर्डाची मीटिंग आहे आणि माझ्याकडे तिकीट नाही आहे आणि विमान तर फुल सगळं भरलेलं आहे. मी कसा जाणार? मला मीटिंग काही करून अटेंड करायची. एवढंच ना, त्यांनी दादांच्या पायाला हात लावला. दादा मी तुमचा विद्यार्थी, तुम्ही मला ओळखलंच नाही का? मीच विमान चालवणार आहे, तुम्ही माझ्या शेजारी बसा, मी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मुंबईला घेऊन जातो. दादा त्याच्या शेजारी बसले विमानात आणि दादा मुंबईला आले. हे मंगेश पडगावकर सांगितल्यानंतर मंगेश पडगावकर थोडेसे अवाक झाले. ते म्हणाले, देवीच्या श्रद्धेचा हा उत्कृष्ट नमुना मी पहिल्यांदाच ऐकला.